मी तुला सांगताना जसं असं खोटं नको सांगू मला. कसं काय म्हणाला मी तुझ्यावर नाही प्रेम मला करतो. तू आवडतेस, आय लव्ह यू. ओ वाव, मी कधी असं म्हणालोच नाही कोणाला यार. नाही मी म्हणालेलं. अरे हा म्हणजे तिला नाही, त्याला वाटलं की मी म्हणालो तू नको म्हणूस तिला. ठीक आहे, हा तू तिला म्हणालास माझा. हा, मग नंतर हे ती- इंस्टाग्राम वरती चालू आहे हो सर. इन्स्टावरती हा, चालू. मग त्याच्यानंतर ती काय म्हणाली? तिने पहिला सिम्बॉल्स पाठवले असे रडायचे. सिम्बॉल्स नाही त्याला इमोजीज इमोजी, हो इमोजी पाठवले असे रडायचे. नंतर मी तिला विचारलं तुझा आन्सर पाहिजे मला, ए थांबा तुझा आन्सर पाहिजे मला. रडायचे सिम्बॉल्स आले. हा हा, तर ती बोलली हो, त्या डायरेक्टली त्याच मोमेंटला. तर त्याच्या जवळपास 15 दिवसानंतर म्हणजे 3 महिन्यानंतरचा रिलेशनशिप चालू झाल्याच्या 3 महिन्यानंतर मला कळालं की तिचा दुसरा बॉयफ्रेंड आहे बाहेर तिथे, आणि तो पण आमच्याच ऑफिसमध्ये. त्याच्यासोबत डेट करताना पण ती ऑलरेडी 3-4 पोरांशी बोलत होती, डेट करत होती. म्हणजे तिचे 5-6 बॉयफ्रेंड हा. आणि तू त्याच्यातला एक होता. हा, त्यातला एक म्हणजे 6वा असं. बट नंतर मग एंड मोमेंटला आहे ना, मी तिला जेवढं म्हणजे 3-4 महिन्यात खर्च झालाय ना तो मागितला. तेवढा सगळा मागून घेतला. बोललो भाई, बोललो मी इव्हन एवढं पण केलं की बोललो तू माझे जेवढे पैसे घेतले तेवढे रिटर्न दे, नाहीतर मी तुझ्या भावाला नाही तर दीदीला मेसेज करेन आणि सांगेल सगळे तुझ्या बॉयफ्रेंड्स बद्दल. किती